नाशिकच्या निफाड तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। कोटमगाव, खानगाव, खडक, माळेगाव शिवारातील पिकांचं नुकसान तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण परिसरात अवकाळी पाऊस गहू, कांदा, डाळिंब पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। गहू भुईसपाट झाल्याने उत्पन्न घटणार। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात गारांचा पाऊस, कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांचं नुकसान तर आंब्यासह इतर फळबागांचंही नुकसान झाल्याचा अंदाज। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका। नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारीसह इतर गावात गारपीट, कांदा, गहू आणि हरभरा पिकांना फटका बसणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गहू, ज्वारीसह बाजरी पिकाचं मोठं नुकसान। भाजीपाला आणि फळबागांनाही मोठा फटका। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातील गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा। बडगाव तालुक्यातही वादळी पावसाची हजेरी। मका, ज्वारी, हरभरा, कांदा यासह आंबा, लिंबू, शेवगा, पपई आणि केळी पिकाचं मोठं नुकसान। जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा संवाद। शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांसमोर केळी उत्पादन शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा। कापूस पिकाचं बियाणं चांगल्या दर्जाचं मिळावं, शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे ही मागणी। अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे जालना जिल्ह्यात गहू काढणीला वेग, नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून खबरदारी। सणासुदीच्या दिवसातही शेतकरी कामात व्यस्त। गोंदियात खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड। पिकांची वाढ चांगली झाली असून थंड वातावरण आणि उपलब्ध पाणीसाठ्यामुळे पिकांना पोषक वातावरण। येवल्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेना। युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवर मोठा परिणाम। स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक प्रचंड वाढली। लातूरमध्ये टोमॅटो शेतीला अवकाळी पावसाचा फटका। वडवळ भागातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत। टोमॅटोची देशाबाहेरील निर्यात ठप्प। नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसीमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या 10,000 पेट्या दाखल। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याची आवक। जळगावच्या चाळीसगावातील बहाळ शिवारात अवकाळी पाऊस, शेती पिकाचं मोठं नुकसान। ज्वारी पीक पूर्णपणे जमीनदोस्त। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। ज्वारी, मका, बाजरी, गहू या पिकांचं नुकसान। नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यात तुरीला हमीभावापेक्षा कमी दर। शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण। शेतकऱ्यांना आर्थिक फटका। आखाती देशातील युद्धाचा करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका। केळीची निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी संकटात। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। गडचिरोलीतील अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तोडणी करून ठेवलेल्या मिरचीला अवकाळीचा फटका। पावसामुळे प्रत्येकी एक शेतकऱ्याची 4 ते 5 क्विंटल मिरची खराब। जालना जिल्ह्यासाठी आज अवकाळी पावसाचा येलो अलर्ट। अवकाळीमुळे नुकसान होण्याची शक्यता असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील काही ठिकाणी पावसाची हजेरी। गहू, हरभऱ्यासह मका पिकाला फटका बसण्याची शक्यता। शेतकरी चिंतेत। साताराच्या कराडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। गहू आणि ज्वारी पिकाचं नुकसान होण्याची भीती। सांगलीच्या खानापूर घाटमाथ्यावर जोरदार गारपीट। गारपिटीने निर्यातक्षम द्राक्ष बागांचं नुकसान। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत। धाराशिव जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं। धाराशिव आणि वाशिममध्ये गारांचा मुसळधार पाऊस। कांदा, आंबा, द्राक्ष, हरभरा आणि ज्वारी या पिकांनाही गारपीट आणि पावसाचा मोठा फटका। परभणीत पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याचे भाव पडले। मागील 8 दिवसात जवळपास 5,000ने भाव घसरले। गडचिरोलीत पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचा एल्गार। नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी शिक्षक आक्रमक। मागील वर्षातही जवळपास 25 दिवस कंत्राटी शिक्षकांनी आंदोलन केलं होतं। धुळे, मनमाड, इंदोर रेल्वे भूसंपादनावरून अनिल गोटे आक्रमक। भूसंपादनात योग्य मोबदला आणि रेल्वे नोकरीच्या मागण्यांसाठी माजी आमदार अनिल गोटेंकडून आंदोलनाची हाक। बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 6 एप्रिल रोजी दिल्लीत भव्य मोर्चा काढणार, गोटेंची घोषणा।
बीडमध्ये 55 वर्षापासून वनवासात असलेल्या कर्जणी गावकऱ्यांचे तलावात उपोषण. 1972च्या तलावग्रस्त कर्जणी गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबित. बेघर होण्याच्या भीतीने ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा. बुलढाण्यात राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नत्याग आंदोलन. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या करणाऱ्या साहेबराव करपे यांना चिखलीत अभिवादन. शेतकऱ्यांनी काळा दिवस पाळून एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं. निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा रेल्वे सुविधांनाही फटका. कोटम गावातील रेल्वे पुलासमोर बसवलेले सुरक्षा हाईस गेज एका बाजूला झुकले. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू. गोंदियाच्या आदिवासी बहुल भागात चिंचेवाडा भागातील युवकाचा यूपीएससीमध्ये झेंडा. हेमकृष्ण पिसदे याची IRS पदासाठी निवड होणार. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केळीच्या पीक विम्यासंदर्भात बोगस नोंदी. 66,50,57,000 अपहार. 5 CSC केंद्रधारकांवर गुन्हे दाखल. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे परभणीच्या मातीच्या चुलींच्या मागणीत वाढ. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मातीच्या चुलींना मोठी मागणी. मातीपासून बनवल्या जाणाऱ्या चुलीच्या व्यवसायाला आता चांगले दिवस. अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची नगरसेवक निखिल वारेंची बैठकीत मागणी.